चला आज आपण भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी त्यांना वेगवेगळ्या देशांनी जे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्या संदर्भात आज माहिती अभ्यासणार आहे। भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना वेगवेगळ्या देशाकडून जे मिळालेले पुरस्कार व त्यांची नावे आपण या ठिकाणी बघणार आहे। चला पहिले या ठिकाणी बघा, 3 एप्रिल 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सौदी अरेबियाचे ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौदने सन्मानित केले आहे। त्यानंतर 4 जून 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अफगाणिस्तानने स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्लाह खान पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। 10 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ग्रँड कॉलर ऑफ पॅलेस्टाईन पुरस्काराने सन्मानित केलेले आहे। म्हणजे हे जे सगळे पुरस्कार आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यानंतर पुढे बघा, 8 जून 2019 रोजी मालदीवने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ एजुद्दीन पुरस्काराने सन्मानित केले आहे। 24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना UAE द्वारे ऑर्डर ऑफ झायेद पुरस्काराने सन्मानित केले आहे। 24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बहरीनने किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्सने पुरस्काराने सन्मानित केले आहे। त्यानंतर पुढे आपण बघू, म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना जे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार दिलेले आहे हे पण आपल्याला करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढे बघू, 21 डिसेंबर 2020 रोजी अमेरिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लीजन ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित केले आहे। 22 मे 2023 रोजी फिजीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला सर्वोच्च चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान केला आहे। 22 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पापुआ न्यू गिनी द्वारे चॅम्पियन ऑफ द ऑर्डर पीपल या पुरस्काराने सन्मानित केलं आहे। त्यानंतर पुढे आपण बघू, 25 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इजिप्तमध्ये ऑर्डर ऑफ द नाईलने सन्मानित करण्यात आले आहे। 14 जुलै 2023 रोजी फ्रान्सने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे। 25 ऑगस्ट 2023 रोजी ग्रीसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ग्रँड क्रॉस ऑर्डर ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे। म्हणजे हे जेवढे पुरस्कार दिलेले आहेत हे आपल्याला करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा। पुढे बघू, 24 मार्च 2024 रोजी भूतानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ द ड्रॅगन किंग या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे। 9 जुलै 2024 रोजी रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ द सेंट अँड्रू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। म्हणजे तुम्ही जर बघितलं पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत जर काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल का जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे पुरस्कार दिलेले आहेत हे सर्वोच्च पुरस्कार असून ते आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले आहे।